नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। आधी गिफ्ट आहे ते ओपन कर ना, ती खूपच एक्सायटेड होत बोलली। येस शुअर, तो बोलला आणि त्याने ते गिफ्ट ओपन केलं। त्या बॉक्सवर एक मेसेज होता, टू माय लव। तो मेसेज वाचूनच त्याच्या चेहऱ्यावर एक खूप क्यूट स्माईल आली होती। आता त्याने तो बॉक्स ओपन केला, पण त्यामध्ये असलेलं गिफ्ट पाहून तो मात्र अवाक झाला आणि तिच्याकडे पाहतच राहिला। आता पुढे त्याने त्या बॉक्समधलं गिफ्ट पाहिलं। त्यामध्ये 2 रिस्ट वॉच होते। तो एकदा त्या वॉचकडे तर एकदा तिच्याकडे पाहत होता। ते एक कॉम्बो पॅक होतं, त्यात एक जेंट्स वॉच आणि एक लेडीज वॉच होतं। आवडलं? तिने एक्सायटेड होत विचारलं। युवी, हे तर? तो बोलतच होता की तिने त्याला मध्येच थांबवून तीच बोलू लागली। आधी बघ ना, हे तुझं आणि हे माझं, ती बोलली। त्याचा नेव्ही ब्लू कलरचा बेल्ट होता आणि तिचा पिंक। तुला आवडलं? ती ते वॉच त्याच्या हातात घालत बोलली। येस, इट्स व्हेरी नाईस, तो त्याच्या हातातलं ते घड्याळ बघत बोलला। हो ना, आणि माझं? तिने स्वतःचं घड्याळ हातात घालत विचारलं। हो, तुझं पण छान आहे, तो बोलला। हे पाहिलं का? तिने त्या घड्याळात असलेलं ते छोटं हार्ट त्याला दाखवत विचारलं। आधी त्याचं लक्ष गेलं नाही, पण जेव्हा तिने त्याला पाहायला लावलं आणि त्याने निरखून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं, त्या वॉचमध्ये एक छोटा डायमंडचा हार्ट होता। त्या हार्टमध्ये वाय होतं, जे खूपच निरखून पाहिलं तरच दिसणार होतं। वाव, इट्स सो ब्युटिफुल, तो बोलला। पण मला हे आधी कसं नाही दिसलं? त्याने विचारलं। नाही दिसणार आधी, खूपच निरखून पाहिलं तरच दिसणार आहे ते। इट्स अ सिक्रेट हार्ट, ती त्याला डोळा मारून बोलली तसा तो गालातच हसला। हे बघ, माझं पण आहे, ती तिचा वॉच दाखवत बोलली। त्यामध्ये पण छोट्या डायमंडच्या हार्टमध्ये ए होता, जो खूप निरखून पाहिलं तरच दिसणार होता। ए फॉर? त्याने मिश्किलपणे मुद्दाम विचारलं। का? तुला माहीत नाही का? ती लाडात बोलली। माहीत आहे, पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, सांग ना, तो बोलला तशी मोहरली ती। ए फॉर माय लव, माय लाईफ, माय लाईफलाईन, माय ब्रीथ, माय सेन्सेशन्स, माय जॉय, माय हार्टबीट्स, माय एव्हरीथिंग, अँड इट्स यू माय डिअर आदी, आय लव्ह यू सो मच। ती त्याचा चेहरा ओंजळीत पकडत बोलली आणि हलकेच तिने तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकवले, तसे त्याचे डोळे पण पाणावले। किती जास्त प्रेम करत होती ती त्याच्यावर, तिच्या शब्दांतून आणि तिच्या कृतीमधून त्याला जाणवत होतं ते। आय लव्ह यू टू स्वीटी, तो पण तिच्या डोक्याला डोकं टेकवून बोलला। आधी अजून एक मिरॅकल आहे त्या गिफ्टमध्ये, ती बोलली तसा तो तिच्याकडे पाहू लागला। मिरॅकल? त्याने न समजून विचारलं। येस मिरॅकल, ती बोलली तसा तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागला। हे बघ, हा जो हार्ट आहे ना, तो काही साधासुद्धा हार्ट नाही आहे, ओके? खरा हार्ट आहे तो, माझा हार्ट आहे तुझ्या वॉचमध्ये, ती हसत बोलली। म्हणजे? त्याने विचारलं। म्हणजे ह्यामध्ये तुला माझे हार्टबीट्स फील होतील, रिअलवाले। म्हणजे जर माझा श्वास नॉर्मल सुरू असेल तर ते वॉच नॉर्मलच असेल, पण जर माझ्या श्वासांची गती वाढली तर त्यामधून तुला ते ऐकू येतील, अगदी स्पष्ट, ती बोलली। आणि ते कसं? त्याने विचारलं। त्याला खूपच क्युरिओसिटी वाटत होती। एक मिनिट, असं म्हणत ती हळूहळू त्याच्या जवळ सरकली आणि तिने तिचा एक हात त्याच्या गालावर ठेवला। ती एकटक त्याच्याकडे पाहत होती। आता हळूहळू तिची नजर त्याच्या ओठांवर स्थिरावली, तसा तो स्तब्ध झाला। ती हळूहळू त्याच्या ओठांवर झुकू लागली, तसे त्याने स्वतःचे डोळे मिटले, पण त्याच्या हृदयाची धडधड मात्र खूप फास्ट झाली होती आणि इथे तिचं घड्याळ ब्लिंक होऊ लागलं। तशी ती हसली आणि तिने त्याला दूर ढकललं। बघ बघ लवकर, ती तिच्या हातात ते ब्लिंक होणारं घड्याळ त्याला दाखवत बोलली।
तसा तो भानावर आला. पण खरंच त्या घड्याळातलं ते हार्ट रेड लाईटने ब्लिंक होताना पाहून त्याला खूपच आनंद झाला. हे तुझे हार्टबीट्स होते आणि जेव्हा केव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढेल ना, तेव्हा तुझ्या घड्याळातलं ते हार्ट ब्लिंक होईल. समजलं का बच्चू? ती त्याचे गाल ओढत बोलली तसा तो गालातच हसला. हो समजलं, पण हे कसं काय? म्हणजे सुपर्ब टेक्नॉलॉजी आहे ही, तो बोलला. हो, ॲक्च्युली हे दोन्ही वॉच इंटरकनेक्टेड आहेत. तसे सगळे डिटेल्स ऑलरेडी त्यामध्ये फीड केलेले आहेत, ती बोलली. थँक्स स्वीटी फॉर सच अ ब्युटिफुल गिफ्ट. तो त्या वॉचवर स्वतःचे ओठ टेकवत बोलला. एनिथिंग फॉर यू डिअर, ती बोलली आणि तिने त्याला मिठी मारली. चल आता जाऊया, 12:30 वाजले, ती बोलली. थांब ना अजून थोडा वेळ, तो बोलला. आधी? ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. प्लीज ना, फक्त 10 मिनिट्स, मग जाऊया, तो क्यूट फेस करत बोलला. तशी तिने पण मग होमध्ये मान हलवली. स्वीटी, आय वॉन्ट टू स्लीप ऑन युअर लॅप, मे आय? तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं होतं त्याला. त्याचीच परमिशन घेत होता तिच्याकडून तो. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग हसून स्वतःचे पाय लांब केले आणि त्याला परमिशन दिली तिने. तसा तो गालातच हसला आणि तिच्या मांडीवर त्याने डोकं ठेवलं. ती त्याच्या केसांमधून हात फिरवत एकटक त्याच्याकडे पाहत होती. युवी, काय झालं? असं का बघतेस? त्याने विचारलं. तशी तिने काही नाही अशी मान हलवली. पण त्याला मात्र खूप हॅपीवाली फिलिंग येत होती तिच्या अशा एकटक त्याच्याकडेच बघण्याने. आधी उद्या वटपौर्णिमा आहे, ती बोलली. तसा तो दचकलाच. हो मग? त्याने विचारलं. मग काय, मी पण फास्ट करणार आहे, ती बोलली. व्हॉट? फास्ट? अगं पण ते तर लग्न झालेल्या बायका करतात ना. त्या मॅरिड वुमन्स त्या वडाला राऊंड मारतात आणि थ्रेड पण गुंडाळतात, त्याने विचारलं. हो तेच, ती आकाशात बघत हसत बोलली. अगं पण तुझं कुठे लग्न झालं आहे? तू कोणासाठी करणार आहेस उपवास? त्याने विचारलं. तशी ती खाऊ की गिळू ह्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. आधी, यू स्टुपिड, कोणासाठी काय विचारतोय? ऑफकोर्स तुझ्यासाठीच करेन ना, ती गाल फुगवून बोलली. तसा तो गालातच हसला. ओ आय एम सॉरी डिअर, तो कानाला हात पकडून बोलला. मी निर्जळी उपवास धरणार आहे आधी, ती बोलली. निर्जळी? व्हॉट निर्जळी? त्याने विचारलं. तसा तिने डोक्यावर हात मारला. निर्जळी म्हणजे पाणी पण पिणार नाही मी पूर्ण दिवसात, आणि तुझ्या हातूनच पाणी पिणार रात्री, ती बोलली. तसा तो आवासून तिच्याकडे पाहू लागला. चष्मीस, काहीही काय बोलतेस? नो नो, तू असं काहीच करणार नाही आहे, ओके? तुला त्रास होईल, तो बोलला. नाही होणार त्रास, मी करणार म्हणजे करणार. आणि आता तू मला सगळ्यात आधी पाणी कसा पाजशील त्याचा विचार कर, कारण पाणी तर मी फक्त तुझ्याच हातून पिणार आहे, ती डोळे बारीक करून बोलली. तशी बिचाऱ्याने होमध्ये मान हलवली. पण त्याला मात्र आता टेन्शन आलं होतं की तो कसा पाजणार होता तिला सगळ्यांसमोर पाणी. चल जाऊया का खाली, तिने विचारलं. तसा तो चुपचाप हो बोलला आणि मग दोघेही खाली निघून गेले. त्याने थोडं खाली जाऊन अंदाज घेतला, पण कोणीच नव्हतं बाहेर, सगळ्या लाईट्स ऑफ होत्या. तसं त्याने तिचा हात हातात घेऊन तिला तिच्या रूमपर्यंत नेऊन सोडलं. गुड नाईट डिअर, तो तिच्या कपाळावर किस करत बोलला. तशी गालात हसली ती. गुड नाईट आधी, तिने मात्र त्याच्याही एक स्टेप पुढे जाऊन त्याच्या गालावर किस करून बोलली ती. तसा तो मात्र अवाक झाला. म्हणजे त्याची लाजाळू असणारी चष्मीस आता मात्र दिवसेंदिवस खूपच ॲडव्हान्स होऊ लागली होती. पण त्याला कोणी सांगावं की बाबा तुझ्याच प्रेमात ठार वेडी झाली आहे ती, आणि म्हणून हे सगळं सुचत असतं तिला. तू जेव्हा जेव्हा सोबत असतोस तेव्हाचा प्रत्येक क्षण जगून घ्यायचा असतो तिला. लव्ह यू, तो बोलला. तिच्या ह्या कृतीवर खूप प्रेम आलं होतं त्याला. आय लव्ह यू टू डिअर, ती पण हसून बोलली आणि तिच्या रूममध्ये गेली. तिने दार लावलं तेव्हा कुठे तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. सकाळी रियांशने स्वतःचं पटापट आवरलं आणि मग तो ऑफिसला निघून गेला. तो त्याच ब्रांचमध्ये गेला होता जिथे परी जॉब करत होती. अजून ऑफिसची वेळ झाली नव्हती म्हणून कोणतेच एम्प्लॉई आले नव्हते. तो लवकरच आला होता. त्याचं काम पटापट आवरून त्याला जायचं होतं. परी नेहमीप्रमाणे ऑफिससाठी निघाली. ती आता ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये पोचली होती.
पण तिने तिथे पार्क केलेली रियांशची गाडी बरोबर ओळखली आणि आपोआपच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. रियांशची गाडी इथे आहे म्हणजे ऋषी पण असणार म्हणून मॅडमची कळी खुलली होती. तिने चौफेर नजर फिरवली पण तिला ऋषी मात्र कुठेच दिसला नाही. वर ऑफिसमध्ये असेल असा विचार करून ती वर ऑफिसमध्ये गेली. तिथे पण तिने त्याला शोधलं पण नाही, नव्हताच तो. मग मात्र मॅडम हिरमुसली. दादा ऐका ना, रियांश सर आले आहेत का? तिने एका प्यूनला विचारलं. हो मॅडम, त्यांच्या केबिनमध्ये आहेत ते, तो प्यून बोलला. ओके थँक्यू, ती हसून बोलली. रियांश सर आले आहेत, मग हा ऋषी कुठे राहिला? ह्याला माहीत आहे ना मी इथेच जॉब करते, तरी नेहमी मला भेटतच नाही, ती स्वतःशीच बोलली आणि तोंड पाडलं तिने. रियांश इथून काचेतून तिची सगळी हालचाल पाहत होता, त्यात तिची डेस्पिरेसी पण पाहत होता. तिचा पडलेला चेहरा पाहून त्याच्या मात्र चेहऱ्यावर स्माईल आली होती, कारण तिचा चेहरा तिला तो न दिसल्यामुळे पडला होता. पण आता मात्र तिने तिचा मोबाईल काढला आणि त्याला कॉल केला. इथे रियांशच्या फोनची रिंग वाजत होती पण तो मात्र फोन उचलत नव्हताच. त्याला अजून तिला तरसवायचं होतं. तिने पुन्हा फोन केला पण तरी त्याने कॉल घेतलाच नाही. आता मात्र ती संतापली आणि तिने फोन डेस्कवर आपटला. इतक्यात तिच्या फोनवर मेसेज झळकला. हे सॉरी परिणिती, थोडा बिझी आहे म्हणून कॉल नाही घेऊ शकत. आज इव्हिनिंगला भेटूया आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये. बाय, टेक केअर. पण तो मेसेज वाचून तिला त्याचा प्रचंड राग आला. नेहमी काय मेसेज करून ऑर्डर सोडतो हा? एकदा कॉल रिसीव केला असता तर काय बिघडलं असतं? आणि म्हणे बिझी आहे, एवढा कुठे बिझी असतो हा? आता तर मी अजिबात भेटणार नाही तुला, वाट बघ. ती मनातच चरफडली आणि गुस्स्यात तिने तिचा PC ऑन केला आणि त्यावर तिचं काम करू लागली. रियांश इथून सगळं बघत होता आणि तिची होणारी चिडचिड एन्जॉय करत होता. इथे आदित्य ऑफिसमध्ये पोचला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माईल वारंवार येत होती. कारणही होतं त्यामागे. कालचा त्यांचा झालेला किस आणि त्यामुळे मोहरून गेलेली त्याची चष्मीस सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत होती आणि आपोआप त्याच्या ओठांवर स्माईल येत होती. आज तिने त्याच्यासाठी उपवास पण ठेवला होता, तो पण निर्जळी. त्यामुळे खूप जास्त स्पेशल फील होत होतं त्याला. पण आज एक खूपच महत्त्वाचं काम करायचं होतं त्याला. हो, त्या दिव्याला कॉल करायचा होता. तिला भेटून तिच्याकडून सगळं काही जाणून घ्यायचं होतं, जेणेकरून लवकरात लवकर तो अक्षयचा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकेल आणि त्याच्या युविकाला कायमचं स्वतःचं बनवू शकेल. त्याने त्या ड्रॉवरमधून त्याचा तो फोन काढला आणि त्यामध्ये सिम टाकून त्याने तिचा नंबर डायल केला. रिंग जात होती आणि तो श्वास रोखून ती फोन उचलायची वाट बघत होता. इतक्यात हॅलो, समोरून फोन उचलला होता आणि एक खूपच गोड आवाजात ती मुलगी बोलत होती. आधीने पटकन फोन रुमालाने कव्हर केला आणि थोडा वेगळा आवाज काढून तो बोलू लागला. हॅलो मिस दिव्या, त्याने विचारलं. येस स्पीकिंग, ती बोलली. तिला पण जाणून घ्यायचंच होतं की हा कोणाचा नंबर आहे, कारण 2 दिवसाआधी तिला ह्याच नंबरवरून 7-8 मिस कॉल्स होते. मिस दिव्या, मला तुम्हाला डॉक्टर अक्षयबद्दल खूपच महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्ही मला भेटू शकाल का? आधीने विचारलं. पण इथे दिव्या मात्र अक्षयचं नाव ऐकूनच चकित झाली होती. तुम्ही कोण बोलत आहात आणि अक्षयला कसं ओळखतात तुम्ही? आणि सर्वात महत्त्वाचं, माझा नंबर तुमच्याकडे कसा आला? तिने प्रश्नांचा भाडीमार केला. मी कोण बोलतोय किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा मला तुम्हाला जे अक्षयबद्दल सांगायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही मला भेटू शकाल का? मी तर म्हणेन तुम्ही भेटाच, तोपर्यंत तुम्हाला त्या अक्षयचा खरा चेहरा नाही दिसणार. आधी बोलला तशी ती मात्र विचार करू लागली. खरा चेहरा म्हणजे? तिने विचारलं. जर खरंच जाणून घ्यायचं असेल तर मला भेटा, मी तुम्हाला ॲड्रेस आणि वेळ मेसेज करतो. बाय, आधी बोलला आणि त्याने फोन कट केला. दिव्या मात्र इथे त्या कट झालेल्या फोनकडे पाहत होती, पण त्याच्या कॉलने तिला विचार करायला भाग पाडलं होतं. आधीने तिला ॲड्रेस आणि वेळ लिहून एक मेसेज सेंड केला आणि मग त्याचं काम करत बसला तो. आता लंच ब्रेक झाला होता. सगळेजण लंचसाठी बाहेर गेले असतील म्हणून तो उठला आणि यशराज यांच्या केबिनच्या दिशेने गेला. त्याला युविका सिन्सिअरली तिचं काम करताना दिसली. बाकी आजूबाजूच्या डेस्कवर कोणीच नव्हते.
बहुतेक सगळे लंचसाठी कॅन्टीनमध्ये गेले असावेत. हाय स्वीटी, त्याचा मॅग्नेटिक आवाज अगदी जवळून तिच्या कानांवर पडला. तसं तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या चेअरच्या बरोबर मागे तो उभा होता, त्याची किलरवाली स्माईल घेऊन. तसं त्याला पाहून तिच्या मात्र काळजाचा ठोकाच चुकला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.